हॅलो, मी डिझायनर प्रतिमा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन पद्धतीचा मागचा गळा शिकणार आहोत. तर मी गळ्यासाठी इथे 2 इंचाची मार्किंग करून घेत आहे. गळा रुंदी तुम्ही 2, 2.25 किंवा 2.5 इतकी ठेवू शकता. प्रत्येकाच्या मापानुसार ती कमी जास्त होत असते. इथे गळ्याची उंची 10 इंच आहे. तर 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये जाते, त्यामुळे मी 10.5 इंचावर मार्क करून घेतले आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारचा मी आकार दिला आहे. याचे मेजरमेंट मी तुम्हाला सांगते. तर याच्यासाठी पूर्ण गळ्याची उंची आपण 10.5 इंच घेतलेली आहे आणि वरच्या साईडला 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे. सेम गळारुंदीच्या एवढाच आकार आपण डिझाईनला दिलेला आहे. तर वरून ते मध्यापर्यंत 4.5 इंचावर मार्क करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आकार देऊन घेतला आहे. तर हा आकार खूप सुंदर दिसतो. तुम्ही हा आकार बोटनेकच्या ब्लाऊजसाठीही यूज करू शकता, पण हा सिंपल ब्लाऊज होता, त्यांनाही अशीच डिझाईन हवी होती. यानंतर अस्तरचा कपडा ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती ठेवून याला शिलाई मारून घ्यायची आहे. अंदाजे 2 रेषा, टेपच्या 2 रेषा असतात तितकं अंतर सोडून मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि खालच्या साईडून 1/2 इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर याला असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, म्हणजे जेव्हा आपण हा गळा उलटणार आहोत तर तेव्हा हा फिनिशिंगमध्ये दिसतो. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी इथे कोणत्याही प्रकारचा कॅनव्हास पेपर किंवा कोणत्याही प्रकारचे दुसरे टूल्स यूज केलेले नाही. तर हा सिंपल कोणीही शिवू शकेल असा ब्लाऊज आहे. यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी हा ब्लाऊज उलटून घेतला आहे, म्हणजे उलट बाजू आतल्या साईडला जाईल आणि सरळ बाजू वरती येईल. यानंतर मी हे टोक बाहेर काढून घेत आहे, कारण की तिथे आपल्या ब्लाऊजच्या डिझाईनचा आकार तसा होता. तर ते तुम्ही तुमच्या नखाच्या साहाय्याने किंवा कोणत्याही टूल्सच्या साहाय्याने तुम्ही ते व्यवस्थित शेप देऊ शकता. यानंतर सर्व बाजूंनी ब्लाऊज उलटून झाल्यावर आपण इथे सर्वात महत्त्वाची स्टेप करणार आहोत, ती म्हणजे सर्व शिलाईला नख मारून घेणे. सगळ्या गळ्याभोवती डिझाईनला नख मारून घेतले आहे. त्यानंतर खालील बाजूसही आपल्याला अशा पद्धतीने नख मारून घ्यायचे आहे. त्यानंतर आतमधली जी कच्ची शिलाई होती त्यावर आपल्याला दाब टीप टाकायची आहे, म्हणजे पक्की शिलाई होते. याने आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगही प्रॉपर दिसते आणि ब्लाऊज दिसायला अतिशय सुंदर दिसतो. तर अशा प्रकारे मी खालच्या बाजूने शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर गळ्याला आपण जी डिझाईन दिली आहे त्या डिझाईनच्या आकारात सगळीकडून समान अंतर सोडून व्यवस्थितरित्या शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता, इथे माझी शिलाई मारून कंप्लीट झालेली आहे आणि हा आहे ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचा फायनल लूक. तर यानंतर मी याला दोरी वगैरे अटॅच करेन, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. त्यानंतर मागच्या गळ्याच्या मध्यापासून ते दोन्ही साईडला आपण 4.25 इंचावर मार्किंग करून घेतली आहे. ही मार्किंगही प्रत्येकाच्या मापानुसार वेगवेगळी असते, किंवा तुम्ही शोल्डरचा मध्य तोही घेऊ शकता. त्यानंतर वरच्या साईडला मी 3 इंचावर सरळ रेष आखून घेतली आहे. तर ही साधारण आपला जो मागचा गळा असतो त्या गळ्याच्या 1/2 इंच खालती किंवा 1/2 इंच वरती अशी आपण मागच्या गळ्याचा टक्स मारून घेऊ शकतो. त्यानंतर आपण जो टक्स मारलेला आहे, टक्सची जी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगपासून
अर्धा इंच ते अर्धा इंचावर आपण क्रॉस लाईन मार्क करून घेणार आहोत. म्हणजे जो फोल्ड आहे तिथून इकडच्या साईडला अर्धा इंच मार्किंग केली आहे आणि ती वरच्या साईडला आपण जी 3 इंचाची मार्किंग केली होती त्याला क्रॉसमध्ये जोडले आहे.